नमस्कार. पीस रेकीतर्फे सगळ्यांचे स्वागत. पीस रेकी फॅमिलीतले ग्रेट रेकी मास्टर ह्या सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत पीस रेकी फॅमिलीची 31वी रेकी मास्टर रश्मी मोरे. रश्मी मोरे ही ग्रेट मसाजिस्ट आहे. म्हणजे खूप छान माझी आणि तिची ओळख झाली ती रेकी मास्टर साधनाद्वारे. रेकी मास्टर साधना हिने तिला सांगितलं की अशी काही आहे चिकित्सा की ज्याद्वारे आपण दुसऱ्यांना रेकी पाठवू शकतो. त्याद्वारे रश्मीचा आणि माझा कॉन्टॅक्ट झाला. मग रश्मी आली. रश्मीची लगेच ट्रेनिंग सुरू झाली. रेकीची 1ची दीक्षा घेतली, 2ची आणि मग 3 आणि बरोबर एकानंतर एक ती अशी रेकीच्या दीक्षा घेतलेली. रश्मी खूप चांगली मुलगी आणि खूप छान 2 मुलांची आई आहे आणि त्यांचा सुखी असं संसार आहे. नवरा पण तिचा खूप हार्डवर्किंग आहे. आणि रश्मीला जेव्हा हे आशीर्वाद जाणवायला लागले तर सगळ्यात अगोदर ती म्हटली की ताई मला खूप शांत वाटतंय. जी विचारांची सारखी गर्दी व्हायची. आणि सगळ्यात पहिला अनुभव तिने टाकला म्हणजे तिच्याकडे तिचे सासरे आणि सासरे वयस्कर असल्यामुळे त्यांच्या बऱ्याचशा छोट्या छोट्या तक्रारी होत्या किंवा काय होत्या. तर ती म्हणे ताई सगळ्यात अगोदर काय झालं असेल ह्या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद म्हणजे त्यांच्या त्या छोट्या मोठ्या तक्रारी बंद झाल्या तिच्या सासऱ्यांच्या. तर तिथून त्या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाला सुरुवात झाली आणि मग तिच्या दोन्ही मुलांना ते आशीर्वाद मिळायला लागले. तर मोठा मुलगा आकाश पण खूप क्रिएटिव्ह, छोटा मुलगा पण खूप क्रिएटिव्ह, मेहनती. तर त्या दोघांनाही ह्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद मिळायला लागले रश्मीद्वारे. आणि मग तिचे जे काही छोटे छोटे प्रॉब्लेम होते त्याच्यावर मार्ग निघायला लागले. तिच्या तब्येतीच्या काही प्रॉब्लेम होत्या. तिने मला सांगितलं की ताई मला तिला जे काही त्रास व्हायचे शारीरिक त्याच्यावर तिने जवळपास 10 लाखाच्या वर तिने खर्च केला होता. वेगवेगळे डॉक्टर तिचे झाले होते. ॲलोपॅथी, आयुर्वेदिक असे वेगवेगळे डॉक्टर तिने केले होते. आणि मागचा माझा जो एक्सपिरियन्सचा व्हिडिओ सगळ्यांचा पडला आहे त्याच्यात रश्मीने तिचे एक्सपिरियन्स सांगितले आहेत. तर खूप छान ह्या वैश्विक शक्तीचे तिला आशीर्वाद मिळायला लागले. आणि रेकी स्तर 2 झाल्यानंतर तिची कॉन्फिडन्स लेवल वाढली. रेकीचे पारंपरिक चिन्ह मिळाले. पारंपरिक चिन्हांवर तिने सगळ्यात अगोदर काय केलं असेल तर तिने काही वर्षापासून टू व्हीलर चालवणं बंद केलं होतं. तर ते तिने लगेचच सुरू केलं टू व्हीलर चालवणं. ती म्हणे ताई मी चिन्ह काढते, रेकीचे पॉवर सिम्बॉल काढते, चोकुरे आणि मग मी जाते आणि मला जाणवतं की खरंच ट्रॅफिक लागत नाही. आणि अजून तिने एक अनुभव तिचा शेअर केला म्हणजे तिला असं सतत घरामध्ये एकटं असलं की तिला असं जाणवायचं की माझ्या आजूबाजूला कोणीतरी आहे किंवा एक भीती तिच्या डोक्यात होती. तर ती म्हटली की ताई मला हे शिकल्यानंतर मला खूप छान वाटतंय. मला माझं घर खूप छान वाटतंय. आणि जे असे भास व्हायचे की घरात कोणीतरी आहे असे भास मला आता अजिबात होत नाही. आणि त्याचबरोबर रश्मी दत्तगुरू माऊलींच्या बैठकीला जाते दर गुरुवारी न चुकता, ती तिचा मुलगा. आणि मला असं वाटतं रश्मी माझ्यापेक्षा दत्तगुरू माऊलींची तुझ्यावर कृपा झाली आहे आणि खूप छान तुला ते आशीर्वाद मिळायला लागले आहेत. आणि तू बैठकीला जाते तर दासबोधांचं पण तुम्हाला त्याच्यामध्ये तुमच्या त्या पाठामध्ये असतात तुम्हाला. तर त्या मला असं वाटतं रामदास स्वामींचे पण तुला आशीर्वाद मिळत आहेत आणि त्याद्वारे तू ह्या मार्गामध्ये आलेली आहेस. आणि बघा मी जसं म्हटलं की तिच्या हातामध्ये ऑलरेडी वैश्विक शक्ती आहे. म्हणजे ज्या प्रकारे ती मसाज करते ॲज ए मसाजर म्हणून. तर खूप छान तिची ज्या टेक्निक्स आहेत, ॲक्युप्रेशर पॉईंट्स वगैरे आहेत, ते ती खूप छान आनंदाने अशी करते. ती कधीही असं तिचा कंटाळा नसतो किंवा काय. म्हणजे करताना ती अशी व्यवस्थित करते. तिचं काम सचोटीने ती करते. ॲज ए परफेक्ट रेकी मास्टर म्हणून मला असं वाटतं की तिच्यात ते सगळे गुण आहेत. आणि खूप छान म्हणजे तिच्या हातामध्ये ती जादू आहे. वैश्विक शक्ती आणि आता तिच्यासोबत काम करते म्हटल्यावर तिच्या हातातनं भरभरून ती जादू होती. तर खूप छान म्हणजे रश्मी मी म्हणेल की तू ऑलरेडी खूप जणांना तयार केलेलं आहेस ॲज ए मसाजिस्ट म्हणून. आणि आता ती वैश्विक शक्तीची जोड असल्यामुळे तुझ्याद्वारे भरपूर लोकांना ह्या रेकी शक्तीचे आशीर्वाद मिळत राहू दे. नुकतीच तू तुझ्या मुलाला रेकी लेवल 2ची दीक्षा दिलीस. तर छान त्याला पण लवकरच रेकी मास्टर कर. म्हणजे तुला जाणवेल की
त्याच्यामध्ये अजून काय काय बदल होत आहेत. आणि खूप छान, म्हणजे आपण ज्याला म्हणू शकतो की मेहनत आहे त्याला कुठेही म्हणजे मेहनतीचं फळ तर तुम्हाला नक्की मिळतं. तर अशी अत्यंत मेहनती रश्मी अ, जी स्वतः करतीये भरपूर तिच्या भरपूर तिला अपॉइंटमेंट्स असतात आणि त्याशिवाय तिने आता रेकीचे क्लास पण सुरू केलेले आहे. तिच्या मुलाला तिने रेकी दिली आहे, रेकीची दीक्षा दिलेली आहे. आणि नक्की रश्मी तुझ्या घरातल्या लोकांना पण तू रेकी शिकवायला घे आणि तुझ्याद्वारे मिळू दे सगळ्यांना हे छान असे आशीर्वाद. दत्तगुरू माऊलींची सदैव तुझ्यावर कृपा राहो. रामदास स्वामींची तुझी जी सेवा सुरू आहे ती सदैव तुझ्या हाताने होत राहो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.